विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला क्रॉप सायन्स पेपर सेकंडमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सीड हा जो चॅप्टर आहे त्याची आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. पाठीमागे आपण पेपर फर्स्टमध्ये असणाऱ्या मॉर्फोलॉजीमध्ये शेवटचा जो काही पार्ट होता तो सीड आपण त्या ठिकाणी बघितला होता आणि त्याच्यामध्ये आपण सीडची माहिती घेत असताना आपण सीड म्हणजे काय म्हटलं होतं तर बऱ्यापैकी सीड म्हणजेच एक फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल. आणि मग फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल म्हटल्यानंतर एक परिपक्व किंवा पिकलेल्या अशा प्रकारचा अंडाशय आणि मग त्याच्यापासून आपल्याला हे बीज किंवा बियाणं जे आहे त्याची निर्मिती झाली आपण त्या ठिकाणी बघितली. परंतु या आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला सीडची माहिती घेत असताना सीड म्हणजे काय तर एक प्रकारचं परिपक्व झालेलं अंडाशय म्हणजेच तर ते बियाणं आहेच. परंतु प्रत्यक्षामध्ये बीज म्हणजे काय किंवा बियाणं म्हणजे काय तर एखाद्या पिकाची पेरणी करत असताना तिथं पेरणीसाठी वापरलेलं ते माध्यम म्हणजेच मीडियम आणि त्याला आपण त्या ठिकाणी बीज असं म्हणतोय किंवा त्याला आपण बियाणं असं देखील त्या ठिकाणी त्याला म्हटलं. आता पेरणी प्रक्रियेसाठी लागणारं माध्यम असं का त्याला म्हणायचं तर प्रत्येकच पिकामध्ये आपण पेरणी करताना काही बियाणांचा वापर करतो असं नाही. काही ठिकाणी आपण त्याचा शारीरिक भाग देखील आपण त्याचा वापरतो आणि म्हणून आज आपण या लेक्चरमध्ये या सीडची माहिती घेत असताना आपण त्याची व्याख्या काय केली तर बऱ्यापैकी पेरणी प्रक्रियेसाठी लागणारं जे माध्यम आहे आणि त्या माध्यमाला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय सीड असं म्हटलं तर किंवा त्याला बीज असं म्हटलं तर. आणि मग ते माध्यम कोणतं तर आपण एक मीडियम म्हणून ज्याचा वापर करतो. त्याच्यामध्ये मग आपण काय सांगितलं काही ठिकाणी आपण बियाणांचा वापर करतो, काही ठिकाणी आपण पॉट्स म्हणजे डाळी वगैरे असतील तर त्याच्या डाळीचा त्या ठिकाणी ग्रेन्सचा वापर करतो, काही ठिकाणी आपण ग्रेन्स म्हणजे धान्य असेल तर धान्याचा वापर त्या ठिकाणी करतो, ऊस असेल तर आपण त्या ठिकाणी सेटचा वापर करतो, बटाटा असेल तर आपण त्या ठिकाणी ट्यूबरचा वापर करतो, जर कांदा असेल तर आपण त्या ठिकाणी बल्बचा वापर करतो, जर आपलं आलं किंवा हळद असेल तर आपण त्या ठिकाणी रायझोमचा वापर करतो किंवा काही ठिकाणी आपण त्या ठिकाणी काही ज्याला आपण चारावर्गीय पिकं असं म्हणतो त्याच्यामध्ये आपण रुटेड स्लिप म्हणजेच मुळांचा काही भाग आपण त्या ठिकाणी बघतो किंवा काही वनस्पतीमध्ये त्या रोपाचा किंवा त्या वनस्पतीचा एखादा व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे शारीरिक भाग हा आपण त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरतो. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्ममध्ये असणार जे काही माध्यम आपण वापरतो त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बऱ्यापैकी सीड असं. आता सीडचे जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण पाठीमागे मॉर्फोलॉजीमध्ये बघितलं होतं की सीड हे कोणकोणत्या पार्टमध्ये डिवाइड झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे एम्ब्रायो, दुसरा पार्ट जो आहे तो आहे एंडोस्पर्म आणि तिसरा प्रकार पार्ट जो आहे तो आहे द ब्रॅन. टिपिकल सीड्स आपण जर रचना बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला एम्ब्रायो भूगर्भ की ज्याच्या माध्यमातून आपल्याला रूट आणि स्टेमचे प्रोड्यूस होतात किंवा त्याची वाढ होते. एंडोस्पर्म म्हणजे स्टोर्ड फूड अन्न साठलेला भाग म्हणजे ज्या वेळेला या भूगर्भापासून किंवा त्याच्या माध्यमात आपल्याला मुळांची आणि खोडाची वाढ होते त्या कालावधीमध्ये लागणारं अन्न हे बऱ्यापैकी आपल्याला एंडोस्पर्म मध्ये म्हणजे स्टोर्ड फूड या पार्टमध्ये आपल्याला बघायला भेटतं. आणि सर्वात महत्वाचं की या भूगर्भाला आणि जिथं अन्न सोडलं आहे त्याला बाह्य बाजूला असणारं लेअर आउटर लेअर जे कवच आहे जे संरक्षण करण्याचं काम करतं ते म्हणजे साल आणि त्याला आपण काय म्हणतो ब्रँड. अशा प्रकारे आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी
हे टिपिकल एखादं सीड आहे आणि त्याची आपल्याला बऱ्यापैकी रचना म्हणजेच काय त्याचा आपण रचना म्हणा किंवा त्याचे जे काही पार्ट्स आहेत आणि ते पार्ट्स आपण त्या ठिकाणी काय करतो बऱ्यापैकी बघितले. आता आपण एखाद्या ठिकाणी पेरणी प्रक्रिया करत असाल तर ती पेरणी प्रक्रिया करत असताना आपण जे बियाणं पेरणीसाठी निवडतो आणि ते आपण बियाणं पेरणीसाठी निवडत असताना ते बियाणं आपण काय करतो निवडत असताना ते चांगल्या प्रतीचं असावं, चांगल्या क्वालिटीचं असावं आणि म्हणून तशा प्रकारे आपण काय करतो बऱ्यापैकी बियाणं आपण त्या ठिकाणी निवडत असतो. परंतु ते गुड क्वालिटी आहे, चांगल्या प्रतीचं आहे, चांगल्या दर्जाचं आहे आणि ते कशा पद्धतीने ओळखायचं तर त्याचे काही वेगवेगळ्या प्रकारचे गुणवैशिष्ट्य, त्याचे काही वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या ठिकाणी दिले आहेत आणि म्हणून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्वालिटी सीड बघत असताना एखादं बियाणं हे चांगल्या दर्जाचं आहे, चांगल्या प्रतीचं आहे हे ओळखत असताना त्याचे काही गुणवैशिष्ट्य आपल्याला बघायला लागतात आणि ते गुणवैशिष्ट्य बघत असताना आपण सुरुवातीला काय म्हणतो तर पहिलं गुणवैशिष्ट्य काय आहे तर ते जेनेटिकली प्युअर असलं पाहिजे. म्हणजेच काय त्याला आपण ट्रू टू टाईप म्हणतो. म्हणजेच काय तर आनुवंशिक दृष्ट्या ते सक्षम असलं पाहिजे, प्युअर असलं पाहिजे. म्हणजे आपण जे दोन वेगवेगळे आपण त्या ठिकाणी पॅरेंट एकत्रित करून ज्यावेळेला आपण F1 जनरेशन तयार करतो तर जे पॅरेंटचा वापर तुम्ही हे F1 जनरेशनसाठी करता ते काय असले पाहिजे तर जेनेटिकली प्युअर असले पाहिजे, आनुवंशिकदृष्ट्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार झाले असावेत. दुसरं काय तर बऱ्यापैकी एखादं बियाणं आपण चांगल्या प्रतीचं आहे असं ठरवतो. ते कशावर ठरवतो तर बऱ्यापैकी एखाद्या बियाणांचं पेरणीमध्ये आपण त्या ठिकाणी वापर करतो त्यावेळेला आपल्याला बऱ्यापैकी एखादा बियाणं परंतु त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती म्हणजेच व्हरायटीज किंवा वेगवेगळ्या पिकाचे ग्रेन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य एकत्रित मिक्स झाले आपण बघतो किंवा त्याच्यामध्ये असणारं हे डर्ट मटेरियल हे कसं पाहिजे असणार आपल्याला फ्री असलं पाहिजे. म्हणजेच काय चांगल्या प्रतीचं बियाणं आपण त्या ठिकाणी निवडत असताना बघत असताना ते चांगलं आहे का चांगल्या प्रतीचं आहे किंवा ते खराब आहे किंवा मध्यम प्रतीचं आहे आपण कशा पद्धतीने ओळखतो तर काही वेळा असं होतं की एखाद्या पिकाची आपण पेरणी करताना जे बियाणं आपण वापरतो त्या बियाणामध्ये त्याच सेम क्रॉपच्या परंतु वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला एकत्रित आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. काही वेळेला आपल्याला वेगवेगळे क्रॉपचे जे सीड्स आहेत बियाणं आहे ते आपल्याला एकत्रित आपल्याला त्या ठिकाणी काय होतं अदर क्रॉपचे ग्रेन म्हणजे वेगवेगळे बिया जे आहेत किंवा धान्य जे आहे ते एकत्रित मिक्स झालेलं आपण त्या ठिकाणी बघतो. तर काही वेळेला आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काही काडी कचरा दगड असेल किंवा इतर काही अनावश्यक घटक आपल्याला त्या बियाणामध्ये बघायला भेटतात. अशा प्रकारचे कोणतेही त्या ठिकाणी कंडिशन त्या बियाण्यामध्ये नसेल त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बऱ्यापैकी गुड क्वालिटी सीड असंही त्या ठिकाणी त्याला म्हणतात. पुन्हा काय सांगितलंय की जे बियाणं चांगल्या दर्जाचं आहे गुड क्वालिटी आपण ज्याला असं म्हणतोय ते कसं असलं पाहिजे हो हाय जर्मिनेशन पर्सेंटेज म्हणजे बऱ्यापैकी त्याला की ज्याची जलद गतीनं काय होतं बऱ्यापैकी उगवण प्रक्रिया होते प्रत्यक्षामध्ये उगवण त्याची होते अशा प्रकारचं बियाणं जे आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय की ते चांगल्या प्रकारचं किंवा चांगल्या दर्जाचं आहे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. सोबत काय सांगितलं की जे बियाणं आपण त्या ठिकाणी निवडतोय ते कसं असलं पाहिजे हो हेल्दी असलं पाहिजे म्हणजेच निरोगी असलं पाहिजे. सोबत काय सांगितलं वेल मॅच्युर्ड
म्हणजे जे बियाणं पेरणीसाठी वापरता ते चांगल्या प्रकारे परिपक्व झालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं काय तर बऱ्यापैकी ते युनिफॉर्म साईज मध्ये असलं पाहिजे, म्हणजे एक संघ एक प्रकारचं एका आकाराचं अशा प्रकारचं असेल तर त्याला आपण तरी काय म्हणतो गुड क्वालिटी सीड असतं तरी. नंतर पुढे त्याचं पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी काय सांगितलं की ॲश्युअर्ड जर्मिनेशन म्हणजे शाश्वत अशा प्रकारे त्याची उगवण झाली पाहिजे. सोबत काय सांगितलं ते व्हायग्रस असलं पाहिजे, म्हणजेच काय तर बऱ्यापैकी ज्याचं जलद गतीनं रोपामध्ये रूपांतर होतं अशा प्रकारचे बियाणं व्हायग्रस सीडलिंग्स म्हणजे जसं जलद गतीनं आपल्याला काय होतं बऱ्यापैकी रोपामध्ये रूपांतर होतं अशा प्रकारचं. आणि सर्वात महत्वाचं शेवटचं जे काही त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलं की त्याच्यामध्ये असणारं जे काही मॉइश्चर पर्सेंटेज आहे आणि तेही आपल्याला बऱ्यापैकी 11 ते 14% एवढ्या प्रमाणात असेल तर त्याला तरी काय म्हणतो बऱ्यापैकी ते चांगल्या दर्जाचं आहे किंवा चांगल्या क्वालिटीचं आहे ते आपण काय करतो बऱ्यापैकी तरी ठरवतो. आता आपण एका बाजूला सांगितलं की बऱ्यापैकी एखादं बियाणं आपण पेरणी करत असाल आणि ते पेरणी करत असताना ते चांगल्या दर्जाचं आहे आणि ते कसं ओळखायचं म्हणून आपण काय सांगितलं की बऱ्यापैकी ही काही वेगवेगळ्या प्रकारची गुणवैशिष्ट्ये आपण बघितली. काय सांगितलं तर ते आनुवंशिकदृष्ट्या प्युअर असलं पाहिजे. नंतर आपण काय सांगितलं की जे बियाणं तुम्ही पेरणीसाठी वापरताय ते चांगल्या दर्जाचं ठरवायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एकाच प्रकारच्या अनेक व्हरायटी एकत्रित नसाव्यात, वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉपचे बियाणं एकत्रित नसावेत किंवा इतर अनावश्यक मटेरियल त्या बियाणामध्ये आपल्याला मिक्स झालं नसावं. नंतर काय सांगितलं की बऱ्यापैकी ज्याचं उगवण प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते. सोबत काय सांगितलं की जे बियाणं निरोगी आहे, चांगल्या प्रकारे परिपक्व आहे आणि एकाच आकाराचं आपल्याला बघायला भेटतं. सोबत काय सांगितलं की बऱ्यापैकी जे बियाणं हे ॲश्युअर्ड जर्मिनेशन म्हणजे शाश्वत अशा पद्धतीने ज्याचं उगवण प्रक्रिया होते आणि ज्याचं जलद गतीनं रोपामध्ये रूपांतर होतं अशा प्रकारचं बियाणाला आपण तरी काय म्हणतो चांगल्या क्वालिटीचं बियाणं आहे आपण तरी म्हणतो. आणि सर्वात महत्वाचं की जे बियाणं तुम्ही पेरणीसाठी वापरताय त्याच्यामध्ये असणारं मॉइश्चर पर्सेंटेज म्हणजे किती प्रमाणामध्ये ओलावा आहे किंवा पाण्याचा अंश किती आहे तर तो 11 ते 14 या दरम्यान असेल टक्के तर ते त्याला आपण काय म्हणतो बऱ्यापैकी गुड क्वालिटी आहे किंवा चांगल्या दर्जाचं आहे असं आपण तरी बऱ्यापैकी ठरवतो. आता हे जे गुड क्वालिटी सीड आहे ह्याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, त्याचे गुणवैशिष्ट्य बघितले, त्याचे गुणधर्म आपण बघितले आणि मग ते गुणवैशिष्ट्य बघत असताना हे जे सगळे त्याचे गुणवैशिष्ट्य आहेत ते आपल्याला ओळखणं देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मग त्यानुसार आपण काय म्हणणार आहे की बऱ्यापैकी चांगल्या दर्जाचं किंवा चांगल्या प्रतीचं आहे. आणि मग म्हणून आपल्याला ते काय होतं बियाणं जे आहे त्या बियाणांची आपल्याला तपासणी करणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर बऱ्यापैकी आपल्याला ते गुड क्वालिटी आहे, ही गुड क्वालिटी आहे कसं ओळखायचं तर आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी काय करायला लागणार आहे सीड टेस्टिंग जे आहे किंवा ज्याला आपण अनालिसिस असं म्हणतो की त्याला आपल्याला काय करायचं त्याची तपासणी जी आहे ती तपासणी करणं गरजेचं आहे. जशा पद्धतीने आपण सॉइल टेस्टिंग करतो, माती परीक्षण करतो आणि माती परीक्षणच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी त्या जमिनीमध्ये त्या जमिनीची सध्याची स्थिती काय आहे आणि मग आपण त्या ठिकाणी त्या स्थितीनुसार मग कोणत्या प्रकारच्या घटकांच्या आपल्याला त्या ठिकाणी पुरवठा जो आहे तो करावा लागतो किंवा कोणते घटक आपल्याला त्या ठिकाणी पुरवठा करायचे नाहीत त्याची आपल्याला बऱ्यापैकी माहिती कळते. आणि तशाच पद्धतीने आपल्याला हे जे बियाणांचं जे काही तपासणी आहे किंवा सीड टेस्टिंग आहे ते सीड टेस्टिंग करण्यापाठीमागचं कारण की आपण मगाशी जसं बघितलं की गुड क्वालिटी चांगल्या प्रतीचं जे बियाणं आहे ते कशा पद्धतीने ओळखायचं, ते कशा पद्धतीने तपासायचं तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो सीड टेस्टिंग करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता हे सीड टेस्टिंग जे आहे हे सीड टेस्टिंग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लॅबोरेटरीमध्ये आपण करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगशाळा आहेत, तशा प्रकारे माती परीक्षण केंद्र आहे, तशा प्रकारे आपल्याला हे बियाणं परीक्षण केंद्र सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. शासन मान्यता असणारे काही वेगवेगळ्या प्रकारचे हे सीड टेस्टिंग लॅबोरेटरी जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टच्या माध्यमातून आपण काय करतो बऱ्यापैकी तिथं असणारं जे काही हे बियाणं आहे आणि त्या बियाणांची आपण काय करतो क्वालिटी आपण तरी ठरवत असतो. या लॅबोरेटरीचा प्रमुख उद्देशच काय आहे की जे बियाणं तुम्ही पेरणीसाठी वापरता ते बियाणं सर्टिफाईड असलं पाहिजे. म्हणजेच काय तर बऱ्यापैकी शासनाने त्याला अधिकृत त्या ठिकाणी त्याची मान्यता दिली पाहिजे. सोबत काय होतं की बऱ्यापैकी बियाणांचं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं संशोधनही करता येतं
आणि त्याच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरामध्ये लोक जे आहेत त्या लोकांना एक रोजगाराचं साधन सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतं आणि जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं पाठबळ किंवा एक चांगल्या प्रकारची मदत ही त्याच्या माध्यमातून आपल्याला काय होते शाश्वत शेतीसाठी झालेली आपण त्या ठिकाणी बघत असतो. आणि मग एखादं बियाणं चांगल्या क्वालिटीचं आहे हे ठरवत असताना आपल्याला त्याचं सीड टेस्टिंग करणं आवश्यक आहे. आणि मग सीड टेस्टिंग करत असताना सीड टेस्टिंग कुठे करतो आपण, तर सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये करतो. आणि लॅबोरेटरीमध्ये ही सीड टेस्टिंग करत असताना कोणकोणत्या टेस्ट आपण घेतोय, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारच्या 4 टेस्ट आपण त्या ठिकाणी घेतो. त्याच्यामध्ये पहिलं टेस्ट जे आहे ते आहे प्युरिटी टेस्ट, दुसरं जी टेस्ट आहे ते आहे जर्मिनेशन टेस्ट, तिसरी जी टेस्ट आहे ती आहे व्हायबिलिटी टेस्ट, तर चौथा प्रकार जो आहे किंवा चौथी टेस्ट जी आहे ती आहे मॉइश्चर टेस्ट. या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टिंग ह्या आपल्याला सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये आपण करतो. आणि सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमधून ते ह्या 4 टेस्ट आपण केल्यानंतर ह्या सीड ज्या आहेत त्या सीडची आपण काय करतो, क्वालिटी जज करतो. म्हणजे काय करतो, त्याची क्वालिटी, त्याची प्रत आपण काय करतो, बऱ्यापैकी ठरवतो. आणि मग त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या खत औषधाच्या दुकानामध्ये किंवा बियाणांच्या दुकानामध्ये जे बियाणं आपण घेतो ते हे सीड टेस्टिंग लॅबोरेटरीच्या माध्यमातून जर ते टेस्टिंग करून दिलं असेल तर तशा प्रकारचं प्रमाणपत्र सुद्धा, एक सर्टिफिकेशन सुद्धा हे बऱ्यापैकी आपल्याला ते बॅग आपण जे पेरणीसाठी घेतो त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी ते बघायला मिळतं. आता या सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये आपण त्या सीडची क्वालिटी जज करण्यासाठी आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आपण त्या ठिकाणी घेतो. त्याच्यामध्ये पहिली आहे प्युरिटी टेस्ट, दुसरी आहे जर्मिनेशन टेस्ट, तिसरा आहे व्हायबिलिटी टेस्ट आणि चौथा प्रकार जो आहे तो आहे मॉइश्चर टेस्ट. अशा 4 वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी टेस्ट करत असताना सुरुवातीला आपण जी प्युरिटी टेस्ट आहे ही प्युरिटी टेस्ट त्याच्या वजनाच्या आधारावर केली जाते. म्हणजे प्युरिटी जी आहे ती प्युरिटी इज जज्ड बाय इट्स वेट. म्हणजेच काय, त्याचं जे वजन आहे त्या वजनानुसार, म्हणजे वजनाला चांगल्या प्रकारे भरत असेल तर ते चांगल्या प्रतीचं आहे, वजनाला एकदम हलक्या पद्धतीने त्या ठिकाणी भरत असेल तर ते चांगल्या प्रतीचं नाही, असं आपण काय करतो, बऱ्यापैकी ठरवतो. दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार आहे जर्मिनेशन टेस्ट, म्हणजे उगवण प्रक्रिया. आता उगवण प्रक्रिया काही एका दिवसामध्ये आपल्याला करता येत नाही. या उगवण प्रक्रियेसाठी आपल्याला जवळपास 7 ते 28 दिवसांचा कालावधी लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला मग काय करायचं आहे, जे बियाणं तुम्ही प्रत्यक्षामध्ये फील्डवर सोविंग केलं आहे, पेरणी केलं आहे, त्याचं किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उगवण होते आणि ती टेस्ट आपण काय करतो 7 ते 28 दिवसाचा कालावधी आपण बघतो. ही 7 ते 28 दिवसाचा कालावधी करण्यापाठीमागचं कारण काय आहे, तर बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करत असताना त्या पिकांचा उगवण प्रक्रियेचा कालावधी हा शक्यतो करून 7 ते 28 दिवसाचा असतो. आणि म्हणून या कालावधीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी उगवण प्रक्रिया झाल्या पत्रिकेने बघतो. आणि म्हणून ही टेस्ट बघत असताना जेवढं बियाणं एक तुम्ही ट्रायलसाठी, म्हणजे तुम्ही एक प्रयोग म्हणून जर त्या ठिकाणी तुम्ही ही टेस्ट करत असाल तर जेवढं बियाणं तुम्ही पेरणी केली आहे ते 7 ते 28 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याचं रूपांतर रोपामध्ये किती झालेलं आहे त्यानुसार आपण काय करतो, बऱ्यापैकी ही जर्मिनेशन पर्सेंटेज आहे ते जर्मिनेशन पर्सेंटेज आपण काय करतो, बऱ्यापैकी चेक करतो. तिसरी जी टेस्ट आहे ती आहे व्हायबिलिटी टेस्ट. आता व्हायबिलिटी म्हणजे काय, तर प्रत्यक्षात येण्यासारखं ही टेस्ट सुद्धा जर्मिनेशन सारखीच टेस्ट आहे, तशाच प्रकारचे असणारे, परंतु या कालावधीपेक्षा जास्त कालावधी या टेस्टसाठी आपल्याला लागतो. आता या टेस्टमध्ये आपल्याला केमिकलचा वापर करून आपल्याला प्रत्यक्षामध्ये हे बियाणं येण्यासारखं आहे का, त्याचं प्रत्यक्षामध्ये रोपामध्ये रूपांतर होईल का, आणि ती टेस्ट आपण काय करतो, बऱ्यापैकी ठिकाणी बघतो. आता हे व्हायबिलिटी टेस्ट करत असताना आपल्याला कोणती टेस्ट करायची आहे, तर आपल्याला टेट्राझोलियम टेस्ट आपण त्या ठिकाणी करतोय. आता हे टेट्राझोलियम टेस्ट म्हणजे काय, तर आपल्याला जे बियाणं तुम्ही पेरणीसाठी वापरता आणि त्या बियाणांची आपल्याला ही व्हायबिलिटी टेस्ट करायची असेल तर आपण टेट्राझोलियम क्लोराईड सोबत ते काय करतोय, बऱ्यापैकी ही
टेस्ट आपण त्या ठिकाणी करतोय. आता आपल्याला काय करायचं आहे की ज्या बियाणांची आपल्याला व्हायबिलिटी टेस्ट करायची आहे ते बियाणं आपल्याला आदल्या रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये काय करायचं बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे भिजवून ठेवायचं. हे जे सोल्युशन आहे टेट्राझोलियम क्लोराइड हे कलरलेस आहे, कुठल्या प्रकारचा रंग त्याला आपल्याला दिसणार नाही, ट्रान्सपरंट अशा प्रकारचं असणार हे सोल्युशन. आणि ह्याच्याबरोबर आपण काय करतो बऱ्यापैकी जे बियाणं तुम्ही व्हायबिलिटीसाठी निवडताय त्याचं आपल्याला टेस्टिंग करायचं आहे. आणि जे सीड आपण या व्हायबिलिटी टेस्टसाठी वापरणार आहोत ते आपल्याला काय करायचं आहे, आधीच्या रात्री आपल्याला पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजवून ठेवायचं आहे, सोकिंग करायचं आहे. आणि सकाळी ते पाण्यामधून जे बियाणं आपण बाहेर काढतोय ते प्रत्येक बियाणं आपल्याला काय करायचं, 2 वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं रूपांतर करायचं. 2 वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे त्याचं फोड करत असताना किंवा ते कापत असताना, कट करत असताना काळजी मात्र एवढी घ्यायची की दोन्हीही पार्टला किंवा दोन्हीही भागामध्ये त्याचं एम्ब्रॉयो म्हणजे भूगर्भ जो आहे तो मात्र त्याला अटॅच असला पाहिजे. तशा पद्धतीने आपण काय करतोय, कापणी करून घेतोय, कट करून घेतो. आणि म्हणजेच काय तर प्रत्येक हाफ सीड, फुल सीडचा आपण काय करतोय, कट करून त्याचा हाफ सीड करतोय. प्रत्येक हाफ सीडला एम्ब्रॉयो म्हणजे भूगर्भ असला पाहिजे अशा प्रकारे कट करून आपण काय करतोय की व्हायबिलिटी टेस्ट करताना आपण टेट्राझोलियम क्लोराइड सोबत आपण काय करतोय, जवळपास 4 तासासाठी ते आपण काय करतोय त्याच्यामध्ये डीप करतोय. त्या सोल्युशन मध्ये जे हाफ सीड परंतु प्रत्येकाला काय हो एम्ब्रॉयो अटॅच आहे ते सीड आपण काय करतोय बऱ्यापैकी हे जे सोल्युशन आहे टेट्राझोलियम क्लोराइड त्याच्यामध्ये 4 तासासाठी आपण काय करतोय बऱ्यापैकी बुडवून ठेवतोय. आपण सुरुवातीला काय सांगितलं की हे टेट्राझोलियम सोल्युशन जे आहे ते आहे कलरलेस, कोणत्याही रंगाचं नसणार. परंतु ज्या वेळेला 4 तासाचा कालावधी उलटतो आणि 4 तासाचा कालावधी आपल्याला उलटल्यानंतर की जे बियाणं हे व्हायबल आहे, प्रत्यक्षात येण्यासारखं आहे, त्याचा जो एम्ब्रॉयो आहे त्याचा रंग आपल्याला थोडा लालसर अशा प्रकारे दिसून येतो. आणि मग तशा प्रकारची लालसर रंगाचा आपल्याला जर तो भूगर्भ आपल्याला ठिकाणी दिसून आला किंवा टेस्ट नंतर आपल्याला बऱ्यापैकी हे जर त्या ठिकाणी आपल्याला आढळलं तर आपण काय म्हणतोय बऱ्यापैकी हे जे काही जे बियाणं आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे व्हायबल आहे किंवा एक चांगल्या प्रकारचं आपल्याला काय होतं बऱ्यापैकी त्या ठिकाणी दिसून आलेला आपण त्या ठिकाणी होतो. आणि चौथी टेस्ट जी आहे ती चौथी टेस्ट म्हणजे काय तर मॉइश्चर टेस्ट. आपण मगाशी सांगितलं की एखादं बियाणं हे चांगल्या दर्जाचं आहे किंवा चांगल्या प्रतीचं आहे हे ठरवत असताना त्या बियाणामध्ये असणारा पाण्याचा अंश, पाण्याचं प्रमाण हे 11 ते 14% असतं. आता ही टेस्ट करत असताना एखादं बियाणं चांगल्या दर्जाचं हे ठरवत असताना आपल्याला काय करायचं आहे तर बऱ्यापैकी आपल्याला तिथं हे जे बियाणं आहे हे बियाणं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, मॉइश्चर टेस्ट करायचं. मॉइश्चर टेस्ट म्हणजे काय तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी आपण काय करतोय बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी चेक करतोय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की बऱ्यापैकी त्याच्यामध्ये असणारं पाण्याचा अंश मोजणं आणि त्या पाण्याचा अंश मोजण्याच्या प्रक्रियेलाच आपण काय करतोय मॉइश्चर टेस्ट. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं पाणी किती आहे आणि ते आपण काय करतोय बऱ्यापैकी ठरवतोय. अशा प्रकारे आपल्याला हे जे बियाणं आहे ते बियाणं आपल्याला बऱ्यापैकी जे काही आपण त्याची क्वालिटी आपण ठरवतो आणि ती क्वालिटी ठरवत असताना ते चांगल्या प्रतीचं आहे हे ठरवायचं असेल तर आपल्याला आपल्या इथं आजूबाजूला असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या शासनमान्य किंवा शासनाच्या ज्या काही सीड टेस्टिंग लॅबोरेटरी आहेत आणि त्या लॅबोरेटरीमध्ये आपण प्युरिटी टेस्ट असेल, जर्मिनेशन टेस्ट असेल किंवा व्हायबिलिटी टेस्ट असेल किंवा मॉइश्चर टेस्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण काय करतोय बऱ्यापैकी ह्या टेस्टच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्याची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी आपण काय करतो बऱ्यापैकी जज केली आपण त्या ठिकाणी बघत असतो. अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये सीड, त्याचे डेफिनेशन, त्याचे पार्ट्स किंवा त्याची रचना, गुड क्वालिटी सीडचे त्याचे काही जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघितले. आणि गुड क्वालिटी सीड
हे कशावर ठरवलं होतं तर बऱ्यापैकी त्याची टेस्टिंग केल्यानंतर, आणि मग ती टेस्टिंग आपण कुठं करतो तर बऱ्यापैकी सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टच्या माध्यमातून ते बियाणं चांगल्या प्रतीचं आहे किंवा चांगल्या दर्जाचं आहे किंवा ते क्वालिटी कशी आहे ते आपण त्या ठिकाणी ठरवण्याचं काम बऱ्यापैकी लॅबोरेटरीमध्ये केलं आपण त्या ठिकाणी बघतो. यानंतरचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, थांबू. थँक्यू.